ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास वाईट वाटायचं कारण नाही असं भुजबळांनी म्हटलंय। महायुतीचाच महापौर होणार हे खात्रीने सांगतो असं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। महापौर कोण करायचा हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे असंही नवनाथ बन यांनी पुढे म्हटलंय। वाईट वाटायचं काय कारण आहे? दोन भाऊ जर एकत्र येत असतील, काय सगळं कुटुंब एकत्र येत असेल, काय वाईट वाटायचं कारण आहे? मी तर मागे सांगितलं, अशी जी दुभंगलेली कुटुंब आहेत राजकारणाने, ती सगळी एकत्रित यावी। परंतु आज ते एकत्र येत असतील, काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आहे। हे काय निश्चितपणे त्याची थोडीफार ताकद इकडे तिकडे वाढेल, परंतु शेवटी जे आहे महायुतीचाच महापौर बसेल हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतोय। मध्ये महायुतीचाच महापौर होईल आणि तो मराठी महापौर होईल हे वास्तव आहे। महापौर कोण करायचं हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। दिल्लीच्या चापलुसीच्या बाता संजय राऊत यांनी करू नयेत, कारण संजय राऊत हे पगारी नेते आहेत। संजय राऊत राहुल गांधींचे जोडे उचलताना आम्ही बघितलंय, संजय राऊतांनी सोनिया गांधींचे चपला उचलताना आम्ही बघितलंय। आणि दिल्ली पुढे झुकणारे काँग्रेसच्या दावणीला ज्यांनी आपला संपूर्ण उभाटा गड बांधलेला आहे, अशांनी दिल्लीच्या गोष्टी करू नयेत। प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे। कुठे एकास एक आहे, कुठे पॅनल सिस्टीम आहे, कुठे 4चं पॅनल आहे, कुठे अजून काय आहे, या सगळ्या रिझर्वेशन्स कुठे आहेत, या सगळ्यावरती आमच्या चर्चा होते आहे ना। आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात, तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही। स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे, त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे।